जमली नाही ती यांना काय जमणार, यांना जमू शकत नाहीये. आता आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा, की ज्या वेळेला शिवसेनेला, म्हणजे शिवसेना एकच आहे, एसएनसी ही शिवसेना मी मानतच नाहीये. एसएनसी हा एक गट आहे, त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही. शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेंनी मत दिलं, तर आज सत्ता जिहाद आहे. आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे. कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे. 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे. हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे. म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे. वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे. पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल पर्वेंनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय. एकूणच मी जे 1-2 वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये. मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते, मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली, मग ती लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते, ते थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही. म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो, अशा पद्धतीची वक्तव्य आहेत. तर तसं ही सौगातची काय आहे, सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे तर नंतर सुद्धा राहणार आहे, हे सुद्धा भाजपने एकदा जाहीर करावं. आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं. नाही, त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये. नाही का, विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही आणि ज्याच्या माझ्याकडे काही माहिती नाही त्या विषयात मी बोलत नाही. तुम्ही सौगाते मोदीवरती बोला, सौगाते सत्तेवरती बोला. मोदी के तहत 32 लाख परिवार तक, अल्पसंख्यक परिवार तक भारतीय जनता पार्टी पहुंचने की शुरुआत उन्होंने कर दी है, क्या कहना है? अभी जैसे मैंने कहा कि अभी भाजपा ने एक बार ऐलान करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ ही दिया. फिर इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई और